घेऊयात मावळातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुणे जिल्हा उत्तर विभागाचे निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षानं भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। त्यामुळे मावळातील राजकारणात भोसरीच्या पैलवानाची एंट्री झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना रोखण्याचं मोठं आव्हान महेश लांडगे कसं पेलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वडगाव मावळ नगरपंचायतीनं तयार केलेला बिल्डर धार्जिणा तसंच स्थानिक शेतकरी, गावकरी, जमीन मालक, धार्मिक प्रार्थना स्थळावर आरक्षण टाकलेला विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतीत निवेदन देण्यात आलं। जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या लोहगड किल्ल्यावर देशी विदेशी पर्यटक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं भेट देतात। मात्र लोहगड भाजी रस्ता अरुंद आणि खराब झाल्यानं पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडल्यानं अपघातांचा धोका वाढला असून घाट विभागात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते आहे। कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात मावळात सुरू झालेल्या काकड आरती सोहळ्याची काल कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर सांगता झाली। वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त 6 ते 13 नोव्हेंबर दरम्यान श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र कथेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी दिली। पेण इथं झालेल्या राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील स्वरा मुरे हिनं सुवर्ण पदक पटकावलंय। या यशाबद्दल तिचं तालुक्यात कौतुक होत आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुख्य मंदिरात तुलसी विवाह दिमाखात पार पडला। हजारो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता। कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी देहुरोड येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी काल मोठी गर्दी केली होती।